ज्यांच्यामुळे कधी काळी सत्ता गेली होती त्यांच्याशीच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हातमिळवणी केली। ज्या बच्चू कडूंनी बंड करत एकनाथ शिंदेंची साथ देत गुवाहाटी गाठली होती तेच आता मशाल चिन्हावर आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवत आहेत। अकोल्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण देणारी बातमी नेमकी काय आहे आणि यामुळे महायुतीचं टेन्शन कसं वाढलंय हे सविस्तर जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे 2च दिवस शिल्लक आहेत आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीत अकोल्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एकेकाळी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कारणीभूत ठरलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडूंचे उमेदवार आता चक्क उद्धव ठाकरे यांच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। माहितीनुसार प्रहारचे नगराध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह 4 प्रमुख उमेदवार मशाल चिन्हावर मैदानात उतरणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। अकोला महापालिकेसाठी प्रहार जनशक्ती आणि ठाकरे गटाची अधिकृत युती झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या रणनीतीत मोठा बदल केलाय। काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत सुद्धा युती करून सर्वांनाच धक्का दिला होता। त्यानंतर आता बच्चू कडूंसोबत केलेली ही जवळीक भाजप आणि शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते। विशेष म्हणजे ज्या नेत्यांमुळे सत्ता गेली त्यांच्याशीच हातमिळवणी करून उद्धव ठाकरे यांनी राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय। अकोल्यात ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी हा एक मास्टर स्ट्रोक मानला जातोय। एकीकडे ठाकरे गट आणि बच्चू कडू यांची युती आकाराला येत असताना दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये मात्र मोठा पेच निर्माण झालाय। अकोल्यात जागा वाटपावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत कमालीचा तणाव पाहायला मिळतोय। भाजपने 80 पैकी 55 जागा स्वतःकडे ठेवण्याचा प्रस्ताव दिलाय, तर शिंदे गटाला 15 आणि अजित पवार गटाला केवळ 10 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे। यामुळे मित्रपक्षांमध्ये मोठा असंतोष असून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर भाजपवर सन्मान न ठेवल्याचा उघड आरोप केलाय। अकोल्यातील या राजकीय घडामोडी केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून त्याचे पडसाद संपूर्ण राज्याच्या राजकारणावर पडणारे आहेत। आज रात्रीपर्यंत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटतो की तिथे बिघाडी होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मात्र तुर्तास तरी उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्या या नव्या युतीने अकोल्याच्या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण केली आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राइब करा।